ज्या वेगवेगळ्या योजना अनुसूचित जाती असतील किंवा जमाती असतील त्यांच्या प्रत्यक्ष लाभाच्या दृष्टीने उपयोगाच्याच नाहीत अशा सुद्धा बऱ्याचशा स्कीम्स या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवल्या जातात आणि त्या वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स या मंत्रालयाखाली दर्शवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे हे बजेट इन्फ्लेट झालेलं आहे अनुसूचित जाती आणि जमातीचं, असं माझं स्पष्ट मत आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची एकूण टक्केवारी 16.6% इतकी आहे. आता या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला तर हे बजेट किमान आपण असं गृहीत धरूया की ॲव्हरेज काढलं 16%, 8% असं जरी काढलं तर ते किमान 10 ते 12% तरी किमान यावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे या लोकसंख्येत जरी 16 असली तरी किमान 10 ते 12% लोकसंख्या प्रमाणात बजेट, एकूण बजेटच्या खर्च या लोकसंख्येच्या प्रत्यक्ष लाभदायक योजनावर झाला पाहिजे. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल 50.65 कोटी टोटल बजेट पैकी 1.68 लाख कोटी हे जे एससीचं बजेट आहे त्याची जर टक्केवारी आपण काढली तर आपल्याला असं दिसून येतं की अनुसूचित जातीच्या एकूण मंत्रालयातला खर्च हा केवळ 3.32% इतकाच आहे. म्हणजे देशातील 16.6% लोकसंख्येवर 3.32% खर्चाचं आवंटन होतं. म्हणजे या बजेटमध्ये तरतूद जी आहे एका वर्षासाठी, तर त्या एका वर्षामध्ये फक्त 3.32% बजेटरी अलोकेशन्स या बजेटमध्ये झालेला आहे. जय भीम जय संविधान. प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर इंद्रजित आलटे आहेत आणि सरांचा मुख्यत्वे विषय जो आहे तो अर्थशास्त्रामध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि आज जे युनियन बजेट 2025 निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आहे, सलग 8वं बजेट होतं निर्मला सीतारामन यांचं आणि या बजेटचे जे विशेष पैलू आहेत, कारण की सर्व मीडियामध्ये सरांनी पण जर बघितलं असेल आणि प्रेक्षक तर बघतच आहेत की एक बातमी सातत्याने दाखवली जात आहे की मध्यम वर्गाला दिलासा दिला गेलेला आहे. 12 लाखांपर्यंत जर इन्कम असेल तर तुम्हाला सरसकट टॅक्स रिलीफ भेटेल, अशा प्रकारची बातमी सर्क्युलेट होत आहे. परंतु त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस पूर्ण बजेटचा आपण विचार करतो तर या फक्त एका बातमीच्या मागे महत्वाचे जे पैलू आहेत, महत्वाचे जे मुद्दे आहेत ते दडवण्याचा प्रयत्न होतोय का? या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत आज सरांकडून. आलटे सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की एकंदरीत बजेटचा आपला ओव्हरव्ह्यू काय आहे? सर्वांना जय भीम. हे जे आज सकाळी आपल्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी जे बजेट पेश केलेलं आहे पार्लमेंटमध्ये आणि त्याची जी सर्व मीडियामध्ये भलावण सुरू आहे की ड्रीम बजेट, हे विकासाचं ब्ल्यू प्रिंट वगैरे अशा प्रकारची जाहिरातबाजी मीडियावरती आपण पाहत आहोत. परंतु काही बाबतीचा जर अपवाद सोडला तर हे बजेट एक दैनंदिन ऍक्टिव्हिटी असल्यासारखं रुटीन, वार्षिक रुटीन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं हे बजेट आहे असं मला वाटतं. फक्त एक बदल त्याच्यामध्ये दिसतो की विशेषतः काही प्रांताच्या निवडणुका लक्षात घेता त्या प्रांतांना विशेष झुकतं माप दिल्याचं आपल्याला या बजेटमध्ये दिसून येतं. वास्तविक पाहता स्पष्टच बोलायचं झालं तर उदाहरणार्थ बिहारचं उदाहरण घेतलं तर नेहमी बिहारचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. परंतु लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी देखील बिहारमध्ये
अशाच प्रकारच्या अनेक योजना घोषित केल्या होत्या, परंतु त्यापैकी बऱ्याचशा त्या कागदावरच राहिल्या असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा जो गाजावाजा केला जातो, की ड्रीम ब्लू प्रिंट आहे विकसित भारताच्या, शेतकरी, गोरगरीब, मध्यम वर्ग किंवा कष्टकरी, मजूर यांच्या विकासाचं बजेट आहे. त्यातल्या त्यात 12 लाखापर्यंत टॅक्स भरायचा नाही. जेव्हा असं अनाउन्स केलं माननीय वित्तमंत्र्यांनी, त्यावेळेला मीडियामध्ये आपण ही चर्चा देखील ऐकलेली आहे, की फार मोठा दिलासा मिळालेला आहे वगैरे, वगैरे. परंतु कालच भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे हा प्रसिद्ध झालेला आहे. बजेटच्या पूर्वी दरवर्षी ती ऍक्टिव्हिटी होत असते. तर या सर्व्हेमध्ये आपण जर पाहिलं तर देशात चलनवाढीचा दर किंवा किंमत वाढीचा जो दर आहे, हा किंमत वाढीचा दर जवळपास 5.5 ते 6% जवळपास ग्रामीण सुद्धा हा किंमत वाढीचा भाग आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर दुसरी गोष्ट चलनवाढीचा दर देखील पुन्हा झालेली पुन्हा आहे. एकदा सांगा सर. हा 5.5 जवळपास वार्षिक चलनवाढीचा दर आहे. म्हणजे वस्तूच्या किमती दरवर्षी 5.5% वाढतायत असं त्यात म्हटलेलं आहे. 24-25 या वर्षामध्ये. आणि म्हणून जर आपण ही जी काही 12 लाखाची वाढ केलेली आहे, तर ही 12 लाखाची वाढ 5.5% जर आपण डिफ्लेट केली, म्हणजे आमच्या अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये तो जर कमी केला भाग तेवढा, तर आपल्याला मध्यम वर्गाला देखील यात काही फार मिळतंय असं मला वाटत नाही. कारण नुकताच 8वा वेतन आयोग जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून ते डिटेल्स बाहेर यायचे आहेत. पण कमीत कमी अपेक्षा अशी आहे या मध्यम वर्गाची, की त्याचा जो फिटमेंट रेट आहे, म्हणजे वाढ नेमकं किती होईल, त्याच्याबद्दलची जी अपेक्षा आहे ती जवळपास 2.5 पट किंवा 2.86 अशा प्रकारे ते आडाखे बांधले जात आहेत. आणि म्हणून ही होणारी वाढ 2.6% जवळपास जरी झाली असं गृहीत धरलं, तर त्या प्रमाणात त्या सॅलरीज किंवा लोकांचं पेन्शन वाढेल. आणि ते वाढल्यानंतर जी काही रक्कम येईल त्याच्यातून आपण जर भाववाढ ज्याला आपण म्हणतो, त्या भाववाढीला जर डिफ्लेट केलं, म्हणजे त्याच्यातून 5.5% जर मायनस केलं, तर या इन्कम टॅक्सचा जो काही आपल्याला डोलारात दिसतोय, की 12 लाखापर्यंत कर्ज द्यायचं नाही, म्हणजे वास्तविक पाहता ज्याला आम्ही रिअल जे लोकांचं उत्पन्न आहे, वास्तविक उत्पन्न जे आहे, ज्याला आपण कन्झ्युमेबल इन्कम असं म्हणतो किंवा ज्याचा उपभोगासाठी खर्च होऊ शकतो, अशा प्रकारचं उत्पन्न हे फार कमी प्रमाणात राहील असा माझा अंदाज आहे. कारण ही 12 लाखापर्यंत उत्पन्न नाही, याचा अर्थ बाकीचे जीएसटी देणार नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कर असतात ते कर भरावे लागणार नाही असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे एका बाजूला किंमत वाढीची प्रक्रिया आहे, जी वर्षाची वर्षाला 5.5% होत आहे. दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे जीएसटी सारखे कर आहेत. प्रत्येक वस्तू विकत घेतली की त्याचा तो कर भरतो. आणि म्हणून मध्यम वर्गाला हा एकदम दिलासा दिला वगैरे हा जो काही प्रचार आहे, ठीक आहे, त्याच्यात थोडीफार वाढ झालेली आहे हे मी मान्य करतो. परंतु त्याने फार काही ज्याला आपण सरप्लस लोकांच्या हातामध्ये शिल्लक राहील असं मला वाटत नाही. हा झाला पहिला भाग. इंद्रजित सर, यामध्ये एक फक्त मुद्दा आणखीन मला ऍड करायचा होता. तो अशा प्रकारचा होता, की ज्यावेळेस निर्मला सीतारामन म्हणतायत, की 12 लाखापर्यंत यू डोंट हॅव टू पे एनी इन्कम टॅक्सेस. पण त्यामध्ये सुद्धा मेक मारलेली, की 12 लाख ₹1 सुद्धा जर तुमचा उत्पन्न असेल, तर एक जो त्यांनी त्याचं जे डिव्हाईड केलेलं आहे, बायफर्गेशन केलेलं आहे, ते मी स्क्रीनवर शो करत आहे, की हो, 12 हो. लाख लेट्स से की 13 लाख तुमचं उत्पन्न आहे. तर 4 हो. लाखापर्यंत टॅक्स स्लॅब तुम्हाला 0% आहे. त्यानंतर करेक्ट. पुढच्या 4 लाखावरती म्हणजे 12 लाखाच्या आपण 3
टप्प्यामध्ये टप्पे डिव्हायडेशन केले. करतो. 4,00,000, 4,00,000, 4,00,000. तर करेक्ट. पुढच्या 4,00,000 वरती तुम्हाला 5% भरावे लागतायत आणि त्याच्या हो. पुढच्या 4,00,000 वरती तुम्हाला 10% भरावे लागतात. म्हणजे करेक्ट. 75,000 तुमचा 13,00,000 इन्कम असेल तर. जर 14,00,000 करेक्ट. इन्कम असेल, तर मग सेम तशा पद्धतीने तो 90,000 तुमचा टॅक्स जातोय. सो करेक्ट. थोडक्यात अ, हे जे एनालिसिस आहे एक प्रकारचं, की हो. तुमच्याकडे जर 12,00,000 पर्यंत 12,00,000च्या वर ₹1 सुद्धा जर तुमचं उत्पन्न जर जातंय, तर हो. तुम्हाला हो. ऑटोमॅटिकली यू आर लायबल टू पे टॅक्सेस. तर हे कुठे जास्त लायबल टू पे टॅक्सेस. आणि दुसरा एक भाग त्याच्यात आहे, की तुमच्या त्यांना असं म्हणायचं आहे, की वेगवेगळ्या कर सवलती ज्या आहेत, त्या कर सवलती जर तुम्ही त्याच्यातून एल-आय-सी आहे, हाउसिंग लोन आहे, बाकीच्या ज्या सवलती आहेत, तर त्याच्या सवलतीचा डिडक्शन्स तुम्हाला करून ते 12,00,000 पर्यंत जाईल. असा त्याच्यातला प्रकार आहे. बरोबर आहे आणि सर. म्हणून सर माझा आणि हां. म्हणून हे जे काही गवगवा केला जातोय फार मोठा, तर त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला नेट कन्झम्पशन सरप्लस आपण म्हणूया आमच्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, त्याच्यावरती थोडाफार परिणाम निश्चित होईल. परंतु ज्या प्रमाणात त्याचा डांगोरा पिटला जातोय, त्याच्याबद्दल काही एवढं डांगोरा पिटण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मी आता आपल्याला बजेटच्या फॅक्च्युअल अवस्थेकडे घेऊन जाऊ इच्छितो. म्हणजे असं, की हे जे बजेट जाहीर झालेलं आहे, या बजेटचं थोडक्यात आपण आकडेवारीच्या स्वरूपात विचार करायचा म्हटलं, तर हे बजेट टोटल एक्सपेंडिचर जो आहे या बजेटमध्ये, तो गृहीत धरलेला आहे 50.65 लाख कोटी किंवा ॲब्सोल्यूट टर्ममध्ये टोटल फिगरचा जर विचार करायचा झाला, तर 50,65,345,345 एवढं हे एक्सपेंडिचर आहे. आणि ह्या एक्सपेंडिचरचा दुसरा भाग जर आपण विचारात घेतला, तर आपल्याला असं दिसून येतं, की आपल्या देशामध्ये जे काही वंचित वर्ग आहे, विशेषतः अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, की या दोन्हींची जर आपण बेरीज केली, तर ह्या दोन्ही जमाती जवळपास आपल्या देशातील 2011च्या लोकसंख्येप्रमाणे त्यांचं प्रमाण जवळपास 1/4 लोकसंख्ये इतकं येतं. म्हणजे एस-सीचे 16.6% असलेली लोकसंख्या आणि एस-टीची 8.6% एवढी लोकसंख्या अशी गृहीत धरली, तर आपल्याला असं दिसून येतं, की जवळपास 1/4 भाग जो आहे, एकूण लोकसंख्येचा, तो या वंचित घटकाच्या लोकसंख्येचा तो भाग आहे. परंतु मी या बजेटचा विचार करत असताना जे विभाग आपल्याला कदाचित कल्पना असेल, की या बजेटमध्ये सुद्धा काही विभाग असे आहेत, म्हणजे आपले जे टोटल एकूण जे वेगवेगळे बजेट व एक वेगळी मंत्रालय आहेत आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्या मंत्रालयाचं आणि डिपार्टमेंटचं वर्गीकरण झालेलं आहे. ते वर्गीकरण असं आहे, की ज्या मंत्रालयांना विशिष्ट प्रमाणात रक्कम या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी खर्च करावी असं बंधन आहे. नीती आयोगाच्या 2017च्या गाईडलाईन्समध्ये जे विभाग त्याला बंधनकारक विभाग असं म्हटलं जाऊ शकतं, तर ह्या बंधनकारक विभागामध्ये त्यांची जी तरतूद आहे, ती काही विभागामध्ये 16% आहे, काही विभागामध्ये 8% आहे, काही मंत्रालयांना त्याच्यातून सूट आहे. तर काही समाज कल्याण सारखा विभाग जो आहे, त्याचं जवळपास 72% बजेट हे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी खर्च करावं, अशा प्रकारचं अपेक्षित आहे. म्हणजे ऑन एन एव्हरेज आपण जर विचार केला, तर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजेच कमीत कमी 16%
ॲव्हरेज बजेट हे खर्च करावं अशी अपेक्षा आहे. आणि सर एक प्रश्न होता एस-टी यामध्ये साठी की इज इट these प्रोव्हिजन्स आर मॅन्डेटरी की गाईडलाईन्स म्हणून या प्रोव्हिजन्स नीती आयोगाने दिलेले नाही, आहेत? नाही, नाही. ते त्या नीती आयोगाचे प्रोव्हिजन्स हे मॅन्डेटरी आहेत. त्यांनी नीती आयोगाची जी मीटिंग 2017ला झाली, त्याच्यामध्ये ते फायनल करण्यात आलेलं आहे, की कोणत्या विभागाने, कोणत्या मंत्रालयाने किती टक्के खर्च करायचा आणि तो खर्च कमीत कमी ती जी लोकसंख्या आहे त्या विभागाची, म्हणजे त्या मंत्रालयाचं जे बजेट आहे, त्या मंत्रालयाच्या काही मंत्रालयाच्या 8%, काही मंत्रालयाच्या 15%, काही मंत्रालयाचं 16%, काही मंत्रालयाचं म्हणजे एका मंत्रालयाचं 72% सर बजेट समाज माझी कल्याण. एक रिक्वेस्ट होती माझी की आपण एखाद्या सांगा ना. मंत्रालयाचं एखादं एक्झाम्पल सांगून हे जे आपण मांडू पाहताय, ते अच्छा. मांडलं तर खूप बरं होईल दर्शकांसाठी. अगदी, अगदी, अगदी. आता हे बघा, मी जी मंत्रालय आहेत, मी ज्या गाईडलाईन्सचा उल्लेख केला आपल्याला, ती गाईडलाईन अशी आहे. सोशल नीती आयोग, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट डिव्हिजन, गाईडलाईन्स फॉर इयरमार्किंग ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ॲक्शन प्लॅन फॉर एस-सी अँड एस-टी. याचं हे 17-18 पासून ह्या गाईडलाईन्स लागू झालेल्या आहेत. आणि देशामध्ये 26 मिनिस्ट्रीज अशा आहेत आणि 32 डिपार्टमेंट्स असे आहेत, की त्या डिपार्टमेंटनी हे वेगवेगळ्या प्रमाणात अ, आपापल्या विभागाचा जो एकूण बजेट आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी 15 ते 16 8% असं ग्रुपिंग केलं पाहिजे, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये गंमत काय आहे, आपण म्हणालात की विशिष्ट डिपार्टमेंटला काही मंत्रालय अशी आहेत, की ज्यांचं 16% वर्गीकरण, काही मंत्रालयाचं वर्गीकरण हे अ, अ, 4% असं आहे. आता उदाहरणार्थ शेती आणि सहकार याच्यामध्ये 16% बजेट द्यावं, म्हणजे अ, असं विभाग आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय 16-18 अ, आणि अ, ते जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, आयुष मंत्रालयाचं 17-18चं आवंटन 16% द्यावं. उत्तर पूर्व भागाचा विकास 8.5% वगैरे असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे ग्रामीण. थोडक्यात हे जे बजेट आपण सांगताय, हे अलोकेशन जे सांगताय, धिस इज पर्टिक्युलरली फॉर एस-सी, एस-टी वेलफेअर स्कीम्स. म्हणजे येस, येस, त्यांच्यासाठी येस. स्पेसिफिक बिलकुल. एवढं आवंटन केलं गेलं पाहिजे. केलं पाहिजे. अशा गाईडलाईन्स बरोबर. आहेत. हां. ओके. हां. तर तर त्याच्यानुसार म्हणजे प्रत्येक विभागाला, आता समजा याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा त्यांनी विकास कार्यक्रम जो केलेला आहे, कृती कार्यक्रम, त्याच्यामध्ये जे आवंटन आहे, तर त्या आवंटनाचं वेगवेगळ्या मंत्रालयाचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता मी आपल्याला सांगतो, की अ, ब, क, ड असे वेगवेगळे वर्गीकरण केलेलं आहे, की कोणत्या मंत्रालयाने कोणतं वर्गीकरण करावं, तर हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक मंत्रालय आणि डिपार्टमेंट यांनी त्या प्रमाणात वर्गीकरण कसं करावं अशी अपेक्षा आहे. आणि काही मंत्रालय असे पण आहेत, की ज्यांच्यावर हे वर्गीकरण करण्याचं बंधन नाही. म्हणजे तेवढ्या प्रमाणात 16% असो का 8% असो, हे करण्याचं बंधन नाही. उदाहरणार्थ इस्रो सारखी संस्था आहे, सायंटिफिक रिसर्च. तिच्यावर बंधन नाही आहे, की तेवढा टक्के एस-टी साठी खर्च करावं वगैरे, वगैरे. तर प्रत्येक ॲग्रीकल्चर असो, पशुपालन असो, अ, मत्स्यपालन असो, टेक्सटाईल असो, फर्टिलायझर मिनिस्ट्री असो, किंवा बाकीच्या सगळ्या मिनिस्ट्री ज्या आहेत, त्या मिनिस्ट्रीचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना 17-18च्या गाईडलाईन दिलेल्या आहेत नीती आयोगानं, की त्यांच्या लोकसंख्येच्या जे प्रमाण आहे, त्याच्या प्रमाणात तुम्ही ते आवंटन करा. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे, ते आवंटन त्या प्रमाणात होत नाही. आणि मुख्य मुद्दा मी ज्याच्यापासून सुरुवात करत होतो, या बजेटकडे जर आपण पाहिलं, की मी जसं म्हणालो, की 65 लाख
65 कोटी 65 नाही 50 कोटी 65 लाख 345 कोटी एवढं बजेट आहे. त्याच्यातलं SC ला जे अलॉट झालेलं आहे टोटल बजेट वेलफेअर ऑफ SC ST, मी आपल्याला सांगू इच्छितो की आजचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये एक्सपेंडिचर बजेट नावाचं एक पुस्तक असतं. त्या एक्सपेंडिचर बजेटमध्ये स्टेटमेंट 10A किंवा स्टेटमेंट 10A नावाचं एक स्टेटमेंट असतं की ज्या स्टेटमेंटमध्ये डिपार्टमेंट वाईज SC STच्या कल्याणासाठी किती खर्चाची तरतूद केलेली आहे ते त्यात दर्शवलेलं असतं. त्या सर्वांची मी बेरीज करत बसलो कृषी खातं सगळे मंत्रालय, तर त्यांची बेरीज येते 1,68,478 एवढी. 1,68,478 एवढ्या कोटीचं बजेट हे अनुसूचित जातीसाठी टोटल मंत्रालया अंतर्गत हे आवंटित करण्यात आलेलं आहे किंवा देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एका एका मंत्रालयाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्या स्कीमवर हे खर्च करावं. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा आणखी गमतीचा भाग एक असा दिसून येतो की ज्या स्कीम ज्या वेगवेगळ्या योजना अनुसूचित जाती असतील किंवा जमाती असतील त्यांच्या प्रत्यक्ष लाभाच्या दृष्टीने उपयोगाच्याच नाहीत अशा सुद्धा बऱ्याचशा स्कीम्स या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवल्या जातात आणि त्या वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स या मतळ्याखाली दर्शवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे हे बजेट इन्फ्लेट झालेलं आहे अनुसूचित जाती आणि जमातीचं, असं माझं स्पष्ट मत आहे. मला सांगायचं या ठिकाणी आवर्जून हे आहे की देशात 2011च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची एकूण टक्केवारी 16.6% इतकी आहे. आता या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला तर हे बजेट किमान आपण असं गृहीत धरूया की ॲव्हरेज काढलं 16%, 8% असं जरी काढलं तर ते किमान 10 ते 12% तरी किमान यावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे या लोकसंख्येत जरी 16 असली तरी किमान 10 ते 12% लोकसंख्या प्रमाणात बजेट एकूण बजेटच्या खर्च या लोकसंख्येच्या प्रत्यक्ष लाभदायक योजनावर झाला पाहिजे. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल 50.65 कोटी टोटल बजेट पैकी 1.68 लाख कोटी हे जे SCचं बजेट आहे त्याची जर टक्केवारी आपण काढली तर आपल्याला असं दिसून येतं की अनुसूचित जातीच्या एकूण मंत्रालयातला खर्च हा केवळ 3.32% इतकाच आहे. म्हणजे देशातील 16.6% लोकसंख्येवर 3.32% खर्चाचं आवंटन होतं. म्हणजे या बजेटमध्ये तरतूद जी आहे एका वर्षासाठी, तर त्या एका वर्षामध्ये फक्त 3.32% बजेटरी अलोकेशन्स या बजेटमध्ये झालेला आहे. आणि दुसरा भाग ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती येतात, तर आपल्या देशामध्ये 16.6% SC प्रमाणे 8.6% ST ची लोकसंख्या आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि हे जे बजेट आहे एकूण आज डिक्लेअर केलेलं 50.65 लाख कोटी, या बजेट मधला जो भाग आहे तो STच्या विविध कल्याणकारी ज्या योजना आहेत, अनेक मंत्रालय आणि अनेक डिपार्टमेंट्स यांचं जे आवंटन आपण पाहिलं तर त्याची टोटल आहे 1.29 लाख करोड किंवा 1.29 लाख कोटी. ॲब्सोल्यूट टर्म किंवा पूर्ण फिगर जर सांगायचं म्हटलं
तर ती येते 1,29,249,249 1,2,9,249 असा तो आकडा येतो. म्हणजेच एकूण 50.65 लाख कोटी हा आजच्या बजेटचा आकडा आणि अनुसूचित जमातीसाठी जे आवंटन केलेलं आहे बजेट त्याचा जर आकडा याची आपण शेकडेवारी जर काढली की किती प्रमाणात बजेट या जमातींच्या वाट्याला आलेलं आहे तर आपल्याला असं दिसून येतं की ह्या बजेटचं प्रमाण फक्त 2.55% इतकं येतं. म्हणून मी तर असं म्हणेन की 8.6% लोकसंख्येच्या वाट्याला सगळ्या मंत्रालयामध्ये 2.55% बजेट खर्च केला जाईल हा त्यांच्यावर होत असलेला घोर अन्याय आहे. दुसरं असं की हे जे बजेट आहे या बजेटमध्ये दोन्ही ज्या वेलफेअर स्कीम्स म्हणून दाखवण्यात आलेल्या आहे त्याच्यापैकी प्रत्यक्ष लाभाच्या ज्या योजना आहेत त्या लाभांच्या योजनांचं प्रमाण ते कमी आहे. त्याची अर्थात मी पूर्णपणे त्यांची आकडेवारी काढू शकलो नाही, वेळ कमी मिळाला म्हणून. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की यामध्ये विविध प्रकारच्या असंबंधित योजनांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इंद्रजित आणि सर, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या पद्धतीने ही आकडेवारी मांडलेली आहे, इट इज ट्रुली एनलाइटनिंग, येस, की ज्या पद्धतीने एस-सी साठी जे अलोकेशन केलेलं आहे, त्यातल्या त्यात एस-टी आणि एस-सीचं जर आपण कंपॅरेटिव्ह एनालिसिस केलं, तर एस-सी हो, साठी तर आणखीन दुजाभाव केलेला दिसतोय. कारण की ज्या अगदी, एस-सी कम्युनिटीची पॉप्युलेशन 16% आहे, त्यांना अवघं येस, 3.5% पर्यंत बजेट अलोकेशन होतंय. तिथे एस-टी अगदी, कम्युनिटी जी आहे ती 8% असताना ॲट लीस्ट त्यांना 2.5% पर्यंत तरी ते बजेट अलोकेशन झालेलं आहे. दोन्हीकडे हो ना, अन्याय तर झालेला आहे, हे तर आपण नाकारत अगदी, नाही आहोत. परंतु आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आणखीन पुढे जे एनालिसिस करत आहात, की थीस आर इन्फ्लेटेड फिगर्स, म्हणजे आणखीन हो, जे बजेट अलोकेशन आहे, की अशा योजना, फसव्या योजना टाकलेल्या आहेत त्या सर्व ह्याच्यामध्ये. नेक्स्ट अगदी, इंटरव्ह्यू ज्यावेळेस आपण करू सर, तर त्यावेळेस कारण की आज खूप शॉर्ट टाईममध्ये आपण हा इंटरव्ह्यू करत आहोत. बजेट ओके, ओके, अलोकेशन झाल्यानंतर आपण बरीच माहिती दिलेली आहे. तर नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये माझी रिक्वेस्ट ही राहील, की हे ज्या फसव्या योजना आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत आणि हा इन्फ्लेटेड फिगर नक्की काय आहे? कितीचा तो आकडा ओके, आहे? ओके, तोही आपण समजून अरे, सांगावा. प्लीज गो अहेड सर. ओके, आणखीन ओके, तुमचं विश्लेषण चालेल. नाही जे आणखी आहे ते मला सादर फक्त करा. एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, तो असा की मी काही योजना ज्या आहेत, त्या योजना या दोन्ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा योजना आहेत. तर त्यांच्यावरचं जे बजेट आहे, तर त्यांच्यावरचं आता उदाहरणार्थ अॅट्रॉसिटीज देशामध्ये या समाजाच्या दोन्ही समाजावर अनेक जातीय हिंसाचार, बलात्कार, अत्याचार, मारामाऱ्या, खून अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. हे नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डच्या आकडेवारीमध्ये आपल्याला दिसून येतं किंवा आपण दैनंदिन व्यवहारात देखील पेपरमध्ये हे वाचतो. परंतु याच्यावर उपाययोजना करण्यासाठी देशभरात जी यंत्रणा मजबूत करण्यासाठी पोलीस खातं, न्याय व्यवस्था हे सगळं यंत्रणा करण्यासाठीचे जे बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये तूट म्हणजे कमी केलेली आहे. गेल्या वर्षी ते बजेट केवळ 500 कोटी रुपये होतं. यावर्षी त्याच्यात घट होऊन 463 कोटी रुपये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या दुसऱ्या महत्वाच्या योजना आहेत, निश्चितचपणे अ, काही योजनामध्ये थोडीफार वाढ नक्की झालेली आहे. एस-सी आणि एस-टीच्या. तर आता काही योजना हायर एज्युकेशन नॅशनल अप्रेंटिसशिप नावाची स्कीम आहे. त्याच्यामध्ये 150 कोटी गेल्या वर्षी होते, यावर्षी 200 कोटी दिलेले आहेत. म्हणजे केवळ 50 कोटीची वाढ आहे. त्याच्यानंतर गर्ल्स हॉस्टेलसाठी देशभरात फक्त 30 लाख रुपयाची तरतूद आहे. म्हणजे हास्यास्पद आहे. त्याच्यानंतर पी-एम
रिसर्च फेलोशिप नावाची एक योजना आहे. त्या योजनेसाठी गेल्या वर्षी 47 कोटी होते. यावर्षी त्याच्यात वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 108 कोटी वाढ केलेली आहे. ही निश्चितच चांगली बाब आहे. स्किल डेव्हलपमेंटचा फार गाजावाजा केला जातोय. परंतु स्किल डेव्हलपमेंटसाठी अनुसूचित जातीसाठी केवळ 385 कोटी रुपयाची तरतूद या विभागामध्ये किंवा या मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि ज्या काही फ्रेशिप्स आहेत, त्या फ्रेशिप्समध्येही फार वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही. जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, त्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये सुद्धा फार वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही. रिसर्च फेलोशिपसाठी एसटीच्या 51 कोटी दिलेले आहेत आणि एक एसटीच्या योजनेमध्ये हर खेत को पाणी ही योजना आहे. गेल्या वर्षी 70 कोटीची होती. यावर्षी तिच्यात 30 कोटी वाढ केलेली आहे. म्हणजे काही महत्वाच्या योजनामध्ये थोडीफार वाढ निश्चित झालेली आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लाभदायक योजना आहेत त्यांच्यामध्ये वाढ करणं आवश्यक होतं. ती वाढ याच्यामध्ये आपल्याला झालेली दिसून येत नाही. थोडक्यात याच्यावरती माझं काम चालू आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा आणखी डिटेलमध्ये आपण सुचवल्याप्रमाणे निश्चितच या संदर्भात बसूया. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे डॉक्टर सर इंद्रजित आल्टे तुम्ही आणि ज्या पद्धतीने आपण एकंदरीत कशाप्रकारे एस-सी-एस-टी सोबत भेदभाव केला जातो आणि बजेट अलोकेशनमध्ये ज्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात आणि 2011चं सेन्सस आहे हे विशेष म्हणजे त्यामध्ये आणखीन बदल निश्चितच झाले येस, असणार आहे. तर वाढ वाढ झालेली झालेली असणार. आहे. तर ते अलोकेशन खूप तुटपुंज आहे आणि या पूर्ण देशाच्या उन्नतीसाठी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, की भारत हा जर एक एकसंध राष्ट्र जर व्हायचं असेल त्याला, तर इथल्या प्रत्येक घटकाचा विकास होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पुरेसं बजेट अलोकेशन जर आजही होत नसेल, तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद आपले सर. आपण खूप उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि नक्कीच इथून पुढेही यावरती आपण डिटेलमध्ये आणखीन आपला जो व्ह्यू आहे टोटल बजेट अलोकेशन विषयी तो जाणून घेणार आहोत. जय भीम. थँक यू. जय भीम.